नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी कृषीरत्न कृषीभूषण बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक व शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 27 वर्ष शेवग्याची शेती आणि त्यामध्ये संशोधनाचं काम करत आहे. तर आजचा विषय असा आहे की अनेक शेतकऱ्यांचे फोन चालले आहे की आमच्या भागामध्ये खूप पाऊस पडतो आहे, त्यामुळे शेवग्याची लागवड आम्हाला जून जुलैमध्ये करता येत नाही. तर आम्ही केव्हा शेवग्याची लागवड करू शकतो? म्हणून हा एक विषय सुचला की ज्या भागामध्ये जास्त पावसाचं प्रमाण आहे किंवा ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी शेवग्याची लागवड केव्हा केली पाहिजे. तर शेतकरी म्हणून ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, उदाहरणार्थ आपल्या कोकणातले जे संपूर्ण जिल्हे आहे, काही विदर्भातले काही जिल्हे आहे की त्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये खूप धुवाधार पाऊस पडतो आणि मग खूप जास्तच्या पावसाच्या भागामध्ये जर आपण पावसाळ्यामध्ये लागवड केली तर झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा झाडांची मर होऊ शकते. तर ज्या भागामध्ये पाऊस पडतो पडतो, आता प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये कमी पाऊस पडतो की जास्त पाऊस पडतो. तर ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जी आहे शेवग्याची जी लागवड सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात केली पाहिजे. अगदी फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला शेवग्याची लागवड करते. राज्याचा जर विचार केला तर कोकणातले सर्व जिल्हे, त्यानंतर विदर्भातले काही जिल्हे, त्यानंतर कोकणाला लागून असलेले उदाहरणार्थ सातारा, सांगली, सांगलीचा काही भाग किंवा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यामध्ये धोकादार पाऊस पडतो आणि मग शेवगा लागवडीची तयारी करता येत नाही. शेवग्याची लागवड जर केली तर जास्त पावसामुळे झाडाची मर होऊ शकते किंवा वाढ व्यवस्थित होत नाही. तर अशा भागातल्या शेतकऱ्यांना साठी हा खरा व्हिडिओ आहे की त्यांना शेवगा लागवडीची इच्छा आहे, पण पावसामुळे ते त्यांच्या मनामध्ये चेलबिचेल असते की आपल्या भागात शेवगा येईल की नाही. तर शेतकरी बंधूंनो, शेवगा सर्वत्र येतो. कोकणामध्ये अनेक शेतकऱ्यांनी लागवडी केलेल्या आहे. अगदी ज्या भागामध्ये धुवाधार पाऊस पडतो, केरळच्या परिसरामध्ये, तामिळनाडूच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर तिकडे आपल्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, तिकडे शेवगा शेती यशस्वी आहे. तर हा कालावधी सर्वप्रथम लक्षात घ्या की ज्या भागात जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये शेवग्याची लागवड ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ते अगदी फेब्रुवारीपर्यंत तुम्ही लागवड करू शकता. पण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत जर लागवड केली तर तुम्हाला ह्याच वर्षाचे उत्पादन मिळेल. कारण शेवगा, रोहित एक शेवगा जो आहे हा 3.5 महिन्यातच फुलावरतो आणि 4.5-5 महिन्यामध्ये त्याचं उत्पादन पण सुरू होऊन जातं. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लागवड केली तर जानेवारी, फेब्रुवारीपासून पुढे शेंगा सुरू होतील आणि 5-6 महिने तुम्हाला शेंगाचं उत्पादन आपल्याला यापासून घेता येईल. तर आता ह्या भागामध्ये, पाऊस पडणाऱ्या भागामध्ये जमिनीची निवड करताना उत्तम निचऱ्याची जमीन निवडा. ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं, थांबून राहतं पावसाळ्यामध्ये, अशा जमिनी शक्यतो निवड करू नका. ज्या ठिकाणी उत्तम निचरा होतो, मग ती लाल मातीची असेल, काळ्या मातीची असेल, हलकी मुरमाड असेल, फक्त पाऊस कितीही झाला तरी त्या जमीन प्लॉटमधून पाणी निघून गेलं पाहिजे, बाहेर निघून गेलं पाहिजे किंवा पाणी थांबलं प्लॉटमध्ये 1-2 दिवसापेक्षा जास्त थांबताना कामा नये. म्हणून जमिनीची निवड करताना पाण्याचं उत्तम निचरा होणारी जमीन निवड करावी. आणि पावसाचा अंतिम स्टेपमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तुमच्या भागातला पाऊस कमी झाला की लगेच लागवडीची तयारी करून घ्यायची. मग त्यासाठीची जी लागवड आहे, खड्डे पद्धत आहे, सरी पद्धत आहे, याविषयीचे व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर दिलेले आहे. तर खड्डे पद्धतीमध्ये जिथं चांगली मातीचा मगदूर आहे, ज्या ठिकाणी 1-1.5 फूट माती आहे, अशा ठिकाणी तुम्ही 1x1 फुटाचा खड्डा घेतला तरी चालेल. ज्या ठिकाणी मुरमाड जमिनी आहे किंवा दगडगोंड्याच्या जमिनी आहे तिथे 1.5x1 फुटाचा खड्डा घ्या. त्यामध्ये व्यवस्थितरित्या खतांचं मिश्रण भरा आणि तुम्ही लागवड करा. 6व्या महिन्यामध्ये त्याचं उत्पादन आपल्याला सुरू होतं आणि मग पुढच्या वर्षापर्यंत जून जुलैपर्यंत हे झाडं खूप मजबूत होऊन जातात, मोठे होऊन जातात. त्यांच्यावर शेंगाचं उत्पादन मिळून जातं आणि मग मोठे झाडं झाल्यानंतर आणि जमिनीची निवड आपण उत्तम निचराची केली असल्यामुळे मोठे झाडं झाल्यानंतर कितीही पाऊस झाला तर त्यापासून झाडाचं उत्पादन आपल्याला मिळत नाही आणि मग पुढं तुमचं रोहित एकसारखा जो वाण आहे तो 10 वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन देत असतो. याबद्दलची टेक्निकल गाईडलाईन्स असते ती आम्ही सर्व शेतकऱ्यांना करत असतो. आणि आजचा व्हिडिओ हा अनेकांच्या एका व्हिडिओमध्ये खूप कमेंट आल्या की आम्हाला शेवग्याची लागवड करायची, पण आमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, आम्हाला जून जुलैमध्ये शेवगा लागवड करता येत नाही, तर मग शेवग्याची लागवड आम्ही केव्हा करावी. तर त्या शेतकऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ बनवला की ज्या भागात पावसाचं प्रमाण जास्त, आता ज्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे तुमच्या भागात पावसाचं प्रमाण किती, आणि म्हणून तुम्ही तुमच्या भागातला अंदाज घ्या आणि तुमची शेवगा लागवड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शेवगा लागवड करा आणि फेब्रुवारीपर्यंतही करू शकता. उशिरात तो प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुमच्यासाठी जे मार्गदर्शन लागलं तर आम्ही 27 वर्षाच्या अनुभवामधून तुम्हाला मार्गदर्शन करू. आमच्याकडे रोहित एक व्हरायटी आम्ही विकसित केलेली देशामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. लागवडीपासून 6 महिन्यामध्ये उत्पादन येतं, वर्षात 2 बार आहे. शेंगांची लांबी मध्यम प्रदेची 1.5 ते 2 फुटाची आहे. शेंगा चविष्ट आहे, रंग गर्द हिरवा आहे आणि 2 बार देणारी ही एकमेव व्हरायटी आहे. शिवाय देशामधल्या सर्व वाहनांपेक्षा हिचा ॲव्हरेज पण चांगला आहे, कलर चांगला आहे, लांबी चांगली असल्यामुळे हा वाहन एक्सपोर्ट पण करता येतो
त्यानंतर मॉलला पण चालतो आणि लोकल स्थानिकच्या भारतातल्या सर्व मार्केटला चालतो. अशी ही व्हरायटी आहे आणि त्याची रोपं आम्ही देत असतो. तुम्हाला मार्गदर्शन लागत असेल तर खाली नंबरवर संपर्क करा. अधिक माहिती आमच्याकडून घ्या. आमच्या प्लॉटला व्हिजिट करा. तुम्हाला तुमच्या काही शंका असतील तर ते विचारा आणि आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग असा आहे की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शेवगा लागवड केली तर उत्पादन कधी सुरू होईल? तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये याचं उत्पादन सुरू होतं. लावल्यापासून 6 महिन्यामध्ये. म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्येच तुम्हाला शेवगा लागवडीचा खर्च वजा जाता 1 ते 1.5 लाख रुपये प्रति एकर उत्पादन मिळू शकतं जर तुम्ही मराठी शेवगा फार्मच्या टेक्निकने आणि आम्ही दिलेला खतमात्रा, शिफारशी त्या जर तसे वापरल्या तर तुम्हाला लवकर उत्पादन तर प्रति झाडी 10 किलो 12 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकतं आणि तुमचा लागवडीचा खर्च येऊ शकतो. आता अनेकाचा प्रश्न असतो की आम्हाला पहिल्यांदा नवीन लागवड करायची आहे, मग आम्ही किती एकरावर करतो? शेतकरी बघा तुमच्याकडे जमिनीचं क्षेत्र, पाण्याची उपलब्धता, आर्थिक भांडवल किती याचा विचार करा आणि कमीत कमी जे अनेक 1.5 एकर 2 एकरापर्यंत सुरुवात करायला काही हरकत नाही. ज्यांची 5 एकरापर्यंत लागवडीची इच्छा त्यांनी केलं तर मार्केटचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला करता येतं. ज्यांच्या 5 एकराच्या लागवडी त्यांना कुठल्याही मार्केटमध्ये आपल्याला शेवगा घेऊन जाता येतो आणि चांगला दर मिळवता येतो. त्यानंतर प्रति एकरी ॲव्हरेज किती मिळतं? सर्वसाधारण शेतकरी बनव शेवग्यापासून प्रति एकरी 10 ते 12 टन हे कमीत कमी ॲव्हरेज आहे. 16-18 टनापर्यंत आणि 22 टनापर्यंत शेतकरी उत्पादन काढले. पण मिनिमम जे सर्वसाधारण शेतकरी आहे ज्यांच्याकडे काही अनुभव नाही आहे किंवा जे शेतकरी पारंपरिक शेती करतात तर अशा शेतकऱ्यांनी अगदी सुरुवातीला जरी केलं 10-12 टनाचं उत्पादन मिळालं आणि शेवग्या शेंगाला वर्षभरामध्ये 40, 50, 60 रुपये किलोचे रेट वर्षभर उपलब्ध आहे. कमीत कमी रेट आहे 30-40 रुपयाचे, जास्तीत जास्त गेल्या वर्षी 400 रुपये किलोचे रेट होते. पण सर्वसाधारणपणे ॲव्हरेजचा आपण सरासरी ॲव्हरेज केला तर 50-60 रुपयाचे रेट आहे. 5 लाखापर्यंत उत्पादन आपल्याला मिळू शकतं. दुसऱ्या वर्षापासून पहिल्या वर्षी 2.5-3 लाखाचं उत्पादन मिळेल आणि दुसऱ्या वर्षापासून 4 ते 5 लाखापर्यंत उत्पादन मिळू शकतं. आणि मग त्यासाठी गाईडलाईन्स लागतात. तर आमच्या 27 वर्षाच्या अनुभवामधून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या अवस्थेमध्ये कोणती फवारणी केली पाहिजे, कोणतं कीटकनाशक वापरलं पाहिजे, कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे, कोणत्या अवस्थेमध्ये कोणती खत मात्रा किती मात्रा दिली पाहिजे, शेवग्याची छाटणी कशी केली पाहिजे, शेवग्याची क्वालिटी वाढवण्यासाठी कोणत्या जैविक औषधांचा वापर केला पाहिजे, कोणते टॉनिक्स वापरले पाहिजे, ही सर्व माहिती आम्ही डिटेल प्रत्येक शेतकऱ्यांना देत असतो. ज्यांनी रोहित एक व्हरायटी आमच्याकडून बुक केलेली अशांसाठी. तर शेतकरी बंधू आजचा विषय एवढाच आहे. ज्या शेतकऱ्यांची शेवगा लागवड करण्याची इच्छा आहे किंवा ज्या भागामध्ये पाऊस कमी पडतो तर त्यांनी सप्टेंबरपासून पुढे शेवगा लागवडीचा नियोजन करा. तुमच्या काही शंका असतील तर आमची प्रत्यक्ष भेट घ्या. तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन केलं जाईल आणि ज्यांना काही असतील तर काही कमेंटमध्ये लिहिलं तरी चालेल आणि खाली आम्ही फोन नंबर दिलेलेच आहे त्यावर तुम्ही संपर्क करा. आजच्या व्हिडिओपुरती एवढीच माहिती. नमस्कार, धन्यवाद.